तर गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा व्लॉगमध्ये. भाई जसे काही मी तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं मागच्या व्लॉगमध्ये माझ्या घरचे जाणार आहेत देवाला, मी आलतो आता ते गेलेत. आणि सकाळ सकाळी गेलो मी शाळेला चारा आणायला, कारण दिवसभर मला येतो कटाळा आणायचा. सकाळी जायचं, पैसे द्यायचे, चारा घेऊन यायचा, घालबीत घेऊन आलो. आज थोडंसं काम आहे कॉलेजमध्ये, जुन्या कॉलेजमध्ये जुनं कॉलेज होतं तिथं. आज बोरायला घेऊन तिथं जातो. काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला नंतर भेटतो. आता आंघोळ करतो, कोंबड्याचा आवडतो घरी. तर काहीच आपले कोंबड्या बिंबड्याचं आवडले, त्यांना चारा पाणी ठेवलं. आता फक्त कोंडायचं राहिलं, तेवढा कोंडला का आता आंघोळ करतो मी. नंतर त्यांना कोंडीत जेवतो आणि फकाट होतो. तर काहीच मी तर झालो तयार जायला, पण नाही मित्र इतके दरिंदर आहेत, ते पुढे यायचं म्हणलं त्यांच्या अंगाला काढायचं तर त्यांच्या आईचा त्यांच्या. आता फोन केलेत त्यांना, बघूत कोणता माकड तोंडाचा येतोय, कोणता येत नाही. फोन तर सगळ्याला केलेत, बघूत कोणता येतो कोणता नाही. तर ते गेला कॉलेजला, त्याची तर काय आशाच नाही, अपेक्षाच नाही. तो काल संध्याकाळी आलता माझ्याकडे, एक स्टिंग घेऊन आलता मला. काल आलता तेव्हा भोऱ्याला फोन केला, गावऱ्याला फोन केला. गावऱ्याची गॅरंटी आहे, गावऱ्या येणार, पण भोऱ्या मदत शोधी, भोऱ्या नसतो. बघू देतो का नाही येतो, तरी बघू आपण. तर काय मी म्हणलो होतं गावऱ्या येणार, गावऱ्या आला. भोऱ्या गद्दार आहे म्हणलं, पण भोऱ्या पण आलाय. आत्ता गेला इथून आमच्या बसून, त्याचं जावं लागेल. मला म्हणत नाही आले, म्हणलं गेलोच नाही त्याच्या न्यायला. म्हणलं भेटची बापाची गाडी घेऊन आला. म्हणलं पेट्रोलला पैसे टाकता हो येतो, म्हणलं पैसे नाही. म्हणलं बापाची गाडी घेऊन आता आलाय, आता जात त्याच्याकडून. तर भाई आम्ही आलोय आता कॉलेजमध्ये. आला येऊ, मला म्हणत होत नाही गेलोच नाही, गपचीप आलाय आता. तर भाई काळ होता या कॉलेजमध्ये, आम्ही रोज यायचो दप्तर बिप्तर पाटील लटकून. वर्गात नव्हतं जात, पण कॉलेजला रोज यायचो. आणि आता पण कॉलेजला आलोय मी. काम आहे तुम्हाला सांगतो मी पुढं काय काम आहे. तर भाई आम्हाला ॲडमिशन टाकायचं, एवढे कागदपत्र लागत आहे, तिथे ॲडमिशन टाका. गॅप पण गॅप काय 10वीचं 12वीचं शाळा सोडला दाखला, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न, रहिवाशी दाखला म्हणजे काय आपण राहतो. मी काय म्हणतोय, मी म्हणतो प्रयत्न इतके करायचे, प्रयत्न सुद्धा म्हणले पाहिजे की बॉस लय त्रास होत याच्यावर नको करू आम्हाला. बॉस इतके प्रयत्न करायचे जिंदगीत, त्यांनी पण हार मानली पाहिजे, हात टेकले पाहिजे आपल्या पुढे. सर काहीच इथं ॲडमिशन घ्यायला आलो तुम्ही, पण इथं प्रोसेस पाहिलं ना, मला वाटलं फक्त फॉर्म भरायचा, दाखला द्यायचा, विषय संपला. इथं बेकार विषय, बेकार म्हणजे ऐकूनच गाठ पाडली. करून काय होईल, करून अजून पाठव. आणि यो इतका दलिंदर आहे मला, याची म्हणजे एक म्हणजे मैत्रिणी मानलेली बहीण म्हणलं तरी काय अडचण नाही, सिस्टर म्हणतो तिला. आत्ता 1-2 वर्षापासून याच्या कॉन्टॅक्टमध्ये आम्ही. 2019 किती वर्ष झाली, 5-6 वर्ष कधी आमची स्टोरी नाही ठेवली. जान जीव लावला असून तिचं माय सिस्टर इज माय जान, असं तसं. जेंडर क्वालिटी इक्वॅलिटी असा विचार. तुम्ही द्या सामान पटवून, तुम्हाला तुमच्या स्टोरीत होतो. आमची मार ना भाऊ तेल. हा नको ना, सामान पटवून द्या, तुमच्या ठेवतो. होय गौरव बरोबर आहे की नाही? काय पोस्ट टाकेल तू हा पोस्ट तू फक्त त्याला जुगाड रील वर रील लगेच, दररोज एक रील, फक्त जुगाड करून दे त्याला. हा. आपली मार ना म्हणा, तुमची नको, तोंड तुमची नको, आमची मार भाऊ. चिया असतं ते, तू व्हिडिओ बघितला नाही तू? गादाळ तुझे वाड तुझे वाड तू. माझी मम्मी म्हणते ते चिया असतं. हॅलो गौरव त्याची मम्मी काय म्हणते, काहीच नाही. गौरवची मम्मी म्हणते गुगा वाड. मला असं डोकं चाललं ऍडमिशन घेऊ का नाही. घे ना, अरे घे ना, अरे माझ्या इथे आड आहे माझे. चांगलाच होणार आहे, घेऊन घेऊन तो घेतलं तर एवढं दिलं तर सर. मग एवढं 3 दिवस मी नसतो ते खिडक्यापासूनच चक्र मारित होतो. या खिडकीत जाईन, तिथे सही आणून, इकडून सही आणून. एकाकडनं यायचं. किती दिवस लागते ऍडमिशन घ्यायला, किती चक्र आणावं. तू केलं ना मनापासून 2 दिवसात होईल. मनापासून केलं तर 2 दिवस. मी करत टायमाला मनापासूनच करतो बाई. मी जे काम करतो
इथं तू हे ऐकूनच गांड वाटली आणि तू म्हणत राहिला मनापासून करतो तू आहे तुला माहिती ना आधार कार्ड अपडेट करीत होतो आपले किती दिवस लागले पण नाही झालं तरी झाले नाही झालं. ऑनलाईन अपडेट झाले नाही झालं झाले सारं ऑनलाईन येतं मला झालं बाई आधार कार्ड अपडेट करायचं किती दिवसाचं काम असतं 1 दिवसाचं 2 दिवसाचं आम्ही किती दिवस घेतले 4 हप्ते किती डेंजर मग झालं बरं का आता हे तारीख बदलायची राहिली आणि पहिले काय बदलतात तर बाई लॉक सांगा ना फोनचा आहे घाला आता म्हणजे म्हणतात ना ते नवीन माणसं आले का जुन्या माणसं विसरता माणूस नवीन माणसं आले याच्या जिंदगीत आहे का काय ते नवीन आलं कोणतरी भाडको लॉक सुद्धा सांगा ना एक काळ होता याचा मोबाईलला माझा फिंगर होतं मी फिंगर लावलं का मोबाईल उघडायला आता ते मोबाईलचा लॉक मला सांगा ना मतलब के यार दिलो के काले मौका मिलते ही सब डसने वाले किसमें कितना जहर हमको है मालूम सबसे ज्यादा साफ हम भी नहीं पाले या मग साप त्यांचा सापडून नाही घाला लॉक सांगा नाही मला इथं टेन्शन आलं ॲडमिशन घ्यावं का नाही बसल्या बसल्या मी नुसता विचार करून राहिलो एकाच जागेवर बसलो गावात विचार करून काय करावं काय नाही आज. येऊ का नको काय बड हे बघ हाताची राहिलं त्याच्यात मै मरीच लावायचं येऊ का नको ॲडमिशन जाऊ रे घेऊ का नको ऍडमिशन घेतलं ते ऍडमिशन बंद व्हायला बसली एवढा 29 येऊ का नको टाइम वर घे ना म्हणतो फुल होते नाही घेऊन होय? घेऊन नाही याचं दाखला आणि ते काढूस तरच फुल होते ना फुल होते या पिशी येतो बाळ तो घ्यायचे नाही ऍडमिशन केल्यानंतर ते त्यालाच 1 दिवस लागेल याला तोड पोहणच म्हणते तू जाय जाय घरी तुला काय काम नाही इथं येऊ नको तू कॉलेजमध्ये जंगल घेते काय काय तुला दुसरं direct काय म्हणते, घ्यायला तुला कामच नाही इथं. ते म्हणतात यार कुत्ते का दिन आता आहे आमचा दिनच आहे ना काय शेर आहेत आपली रात्र येईल एका रात्रीतून दिवस तर आहे ना आमची आमच्या रात्री आहे ना वाटतं रात्री खेळ होईल आमचं कारण आम्ही वाट पाहतोय पण दिवस आहे ना आमची आम्ही तर रात्रीची वाट बघू आता जेव्हा आमची रात्र येईल तेव्हा लोकांचे दिवस येतात आपला काळ आहे आपली दुपारी दुपारी नाही तर तिसरा पहारी काहीतरी नाही संध्याकाळी संध्याकाळी येईल, पण काहीतरी तिसरा पहारी नाही तर वाट बघू त्या गोष्टीची तर काही आम्ही इंग्लिश पिक्चर बघू राहिलो आता ते पण बाहुबली बघू राहिलो इंग्लिशमध्ये तुम्हाला पण टाकेल First you take my leg. Biggest motherfucker in this world. Fucking boy, son of Mia Khalifa. Owner of kalacondom.com. Chutia boy. Amrendra Lavada Sur. तर भाई बोराचा पेपरमध्ये फोटो आला मी तर काय लिहिलं जिस दिन अपनी कहाणी लिखेंगे काय लिहिलंय पन्ने कम पड़ जाएंगे अखबार के कम तिथे लिहिलं पाहिजे चप्पल चोर वर हेडलाईन मध्ये नाव यायला पाहिजे ते चप्पल चोर मंदिर मस्जिदचे बाहर से चप्पल चुराने वाला इंसान चुकीचं छाप करो बदनाम तुम्हारे अवकाश जानते की चुकीचं छापलंय आपल्याला छापावं लागणार आहे चांगलं जे खरं आहे ते तर काही डायरेक्ट कॉलेजवरून आलोय घरी आलोय मोटर बिटर चालू परत लाईट चेंज होणार आहे टायमिंग मोटर गेली चालू अवधत केलंय पाणी चालू आता कॉम्प्युटर पाहतो आपलं पाणी बिणी संपलं असं नंतर पाणी बिणी ठेवतो आणि मस्त रिलॅक्स झोपतो भाई कारण आता ऊन इतकं पडले कटाळा आला तर गाईज पाणी तर संपलंय आता यांना पाणी ठेवतो पाणी हे बघा कसं करू राहिले पाणी संपलंय तर काहीच आता वाजलेत 5:45 शाळेचं आवरून कोंबड्या सोडून मी बसलोय निवांत कोंबड्या पाहतेला सोडून बाई सगळ्या हे कडूला ताण देतो पहिलं कसं माग पडत चाय सगळ्याच्या
तर भाई आजचा तर गेला दिवस, आजचा ब्लॉग इथे एंड करतो भाई. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये.